सुख मंदी नांदू दे तुझ्या माझ्या जोडीला साकड निघालतो देवाकडे तुझ्यासाठी फिरतीच गाणं गातोया। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस आता जे प्रिव्ह्यू पाहिलं ते कसं झालं मला कमेंट करून सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राइब करा, सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑन वरती सेट करून ठेवा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। ओके, चॅनलवरती सांगतच असतो मित्रांनो। ओके, खूप सोपी एडिटिंग, आपण सर्व एडिटिंग ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपला सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आपला प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। आल्यानंतर अशा प्रकारे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपण अशा प्रकारे काही बीट वगैरे लावून दिलेलं मित्रांनो। आपला सर्वात अगोदर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपल्या या डब्यावरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग जे काय आपल्या आवडीची फोटो, जसे की आपले सर्व काही फोटो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलं आहे मित्रांनो, मग आपल्या फोटोला सिलेक्ट करून वरच्या बाजूला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मग आपलं लास्ट पण जायचं मित्रांनो। लास्ट पण आल्यानंतर मग ओढून घ्यायचं, फोटोला ओढून घेतल्यानंतर मग 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे काही सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखीन सेकंड बीटला जाऊन जे काही लेफ्ट साईडला पार्ट आहे ते पार्ट कट करून टाकून द्यायचं। कट केल्यानंतर आणखीन आपला अशाच प्रकारे कट करून घ्यायचं, जसं मी कट करत त्याच स्टेपमध्ये कट करून घ्या मित्रांनो। ओके, अशा प्रकारे काही कट केल्यानंतर मग आपला इथे एक फोटो ऑलरेडी ॲड करून दिला मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। आणखीन कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग तुम्हाला जे काय फोटो आवडते ते फोटोला सिलेक्ट करून मग प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्या, जसं की आपलं एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। ऑलरेडी एक इफेक्ट लावूनच दिलेला मित्रांनो। मग आपलं आणखीन आपला PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे काय PNGला ॲड करून घ्यायचं, मग लास्टला जायचं, PNGला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करायचं, आणि 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपलं अशा प्रकारे सेट करायचं, जसं की आपण 35 ठेवलेला मित्रांनो, 35 ठेवून अशा प्रकारे सेट करायचं, जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये। ओके, केल्यानंतर मग आपला इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो, मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्ट 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जाऊन बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपल्या बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही जे काय 3 नंबरची फोटो आहे त्या 3 नंबरच्या फोटोला सोडायचं मित्रांनो। 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ऑलरेडी एक 3 नंबरचे फोटो ॲड करून दिलेला मित्रांनो। आणखीन आपला 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बॅक जायचा, मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काय स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मग आपला 6 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फास्ट स्क्रॉल करायचा, तिकडून सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। आणखीन आपल्या बॅक जायचा, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। मग आपलं जे काय लास्ट इफेक्ट्स आहे त्या इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून
कॉफी फिट करून घ्यायचं. आपला बॅग जायचं, बीट मार्क प्रेसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे लास्टला जायचं, जे काय राहिलेली फोटोवरती क्लिक करून, इफेक्ट्सवरती क्लिक करून, 3D आर्टवरती क्लिक करून पेस्ट एप्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपलं अशा प्रकारे MP4 व्हिडिओ सॉन्गमध्ये ॲड करून दिला मित्रांनो. ॲड केल्यानंतर मग आपला व्हिडिओवरती क्लिक करायचा, मग 3 डॉटवरती क्लिक करून आपला एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओवरती क्लिक करायचा. मग जे काय खालचा व्हिडिओ त्याला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला मित्रांनो. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.